झी24 तास एक पाऊल पुढे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी ग्रामपंचायत निवडणुकांच्या संदर्भामधली आपल्या हाती येते। आपण ती पाहूयात। बघा, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। ग्रामपंचायतीच्या निवडणुकाच बंद होणार आहेत। सरकारचा निवडणुका बंद करण्याचा विचार आहे। निवडणुकांऐवजी वेगळ्या पॅटर्नचा विचार सरकार करते। अत्यंत महत्त्वाची बातमी बघा, राज्यातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका बंद करण्याचा सरकारचा विचार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। निवडणुकांऐवजी वेगळ्या पॅटर्नचा विचार केला जाईल अशा पद्धतीने सरकारकडून माहिती आपल्याला कळतेय। सरकारचा निवडणुका बंद करण्याचा विचार असल्याचं कळतंय। अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। राज्यामध्ये आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्याबरोबर आहेत। सांगलीहून आपण थेट जाऊयात। रवींद्र, काय अधिक माहिती या बाबतीत? राज्य सरकार विचार करते का ग्रामपंचायत निवडणुका बंद करून त्याऐवजी दुसरा काही पर्याय ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवरती निवडणुकांना काही पर्याय देण्याचा? काय अधिक माहिती आहे? ग्रामपंचायतीच्या निवडणुका बंद करायच्या आणि त्याऐवजी वेगळ्या पॅटर्न राबवायच्या अशी माहिती, महत्वाची माहिती वनमंत्री पद्मनाभराव कदम यांनी सांगलीमध्ये दिलेली आहे। एका कार्यक्रमामध्ये हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार आणि वनमंत्री पद्मनाभराव कदम हे एकत्र आले होते। यावेळी पद्मनाभराव कदमांनी हिवरे बाजारचा दाखला देत सांगितलं की त्या ठिकाणी 24 वर्ष हे तिथले सरपंच आहेत आणि ज्या आता निवडणुकांचा विचार केला तर तिथली गावातला संघर्ष, तिथली लढाई, निवडणुकांवर होणार अवाढव्य खर्च, गटचट आणि यामुळे विकासात बाधा निर्माण होते आणि अशा निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पैशाचा वापर सुद्धा होतो, त्यामुळे विकासाला फटका बसतो। त्याऐवजी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बंद करण्याचं सरकारचा विचार आहे आणि त्याऐवजी वेगळ्या पॅटर्न राबवण्याचा आम्ही विचार करतोय। अशा पद्धतीची महत्वाची माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी दिलेली आहे। अजित, दुसरा पर्याय नेमका काय असणार त्या संदर्भामध्ये काय बोललेत का पतंगराव कदम? याबाबत पतंगराव कदमांनी सध्या तरी सांगितलं नाही, कारण की राज्य सरकारच्या मनात आहे की निवडणुका बंद करायचं असं त्यांनी सांगितलं आणि त्याबरोबरच एक वेगळा पॅटर्न काय असतो त्याचा आम्ही विचार करतोय। मात्र ज्या ग्रामपंचायत लेवलला गटातटाचं राजकारण होतं, वेगवेगळ्या पक्षामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि प्रत्येक विकासाच्या गोष्टीच्या वेळी राजकारण येतं आणि विकासाला फटका बसतो आणि निवडणुकाच्या काळात तर त्यांनी एक टिपिकल शब्द वापरला ग्रामीण भागातला, दुंडे पैसे वापरले जातात, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आलेला पैसा हा निवडणुकीत वापरला जातो, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। जी रवींद्र, एकूण अत्यंत महत्वाची ही बातमी आहे। सरकार जर असा विचार करत असेल तर खूप मोठी ही बातमी आहे आणि या सगळ्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाच्या राजकारणावरती होऊ शकतो। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ग्रामपंचायतीच्या निवडणुका बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे। निवडणुकांदरम्यानचा वाढता संघर्ष, वाढता खर्च आणि गटतट यामुळे विकासामध्ये अडचणी येतात। त्यामुळे निवडणुकीऐवजी वेगळा पॅटर्न राबवण्याचा सरकारचा विचार सुरू आहे। पतंगराव कदम यांनी ही माहिती दिली। निसर्गाच्या दृष्टीने मागासलेलं गाव, त्या ठिकाणी ते 24 वर्ष सरपंच आहे। आपल्याकडे काय चालतंय ग्रामपंचायतीमध्ये? केवढी लढाई, केवढा खर्च, पुन्हा केवढं आणि त्यातनं काय विकास? परवा तर आमच्या मनात सरकार झालंय या ग्रामपंचायत इलेक्शनच बंद करून टाकायचं आणि वेगळा काय तर पॅटर्न काढायचा। झी24 तास एक पाऊल पुढे।